तर मित्रांनो ही आहे वेळा मसाला बनवली जाणारी भज्जी। वाटाणे हरभरे हे मेथीची भाजी कोथिंबीर हे कांदे हे अद्रक लसूण हे जिरे हे कढीपत्ता हे मीठ हे मिरचू हळद शेंगदाण्याच तेल कडले मुशाची कांदा लसूण अद्रक लाल मोहरी लाल मिरची मीठ आंबट पाण्यामध्ये टाकायचं तिथं मिक्स करून घ्यायचं। ठीक आहे हळद हे पण सर्व चिंचेच्या आंबट मध्ये मिक्स करायचं का? मिक्स करायचं चिंचेच्या आंबटामध्ये कढीपत्ता आणि ते घे कडे लाल लाल झाल्यानंतर हे आंबट टाकायचे चिंचेचं, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आहे, मीठ आहे, हळदी आहे। हे काय? हे आंबट पाणी सर्व मसाले सगळे मसाले मध्ये भाजी शिजावं लागतं आराम चांगलं वाढो जेवढं शिजलं तेवढं भजी आपल्या आठवत पेच होती भजीला आपलीच भजी देऊन वाढवच्या वाढवणे तर शिजून टोपल्यामध्ये स्टोर पडून झोपताळा त्या भोगण आरावर ठेवून झोपत होते। सगळं मस्त त्या आरावर शिजते उत्तम ना काही तुझे घडले भारी लागते। हे काय? पीठ आहे हरभऱ्याचं थोडं कोमट करायचं, लई गरम करायचं नाही। हे बेसनचं पीठ आहे, मिक्स करून घ्यायला लागतं। उकळी आल्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे, मिक्स करून टाकायचं। उकळी आली म्हणजे हे प्रथाच आहे का पहिलेपासून? वडिलांपासून ही प्रथाच आहे। कर्नाटक मराठवाडा हे लक्ष्मीचे ढोळे हे बनवावं लागतं, हे बनवावं लागते, पुंजावं लागते। हे शेतामध्ये येऊन जेवण करावं लागते तिथं पुंजून जाऊन लोक कोपी करून येते, कोपी करून सकाळी उदी जायचं। हे बघा अशा प्रकारे उकळी आलेली आहे, तर याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं। मिक्स करावं लागतं। दिल्यावर सोले टाकायचं, पात टाकायचं, कांद्याची पात, मेथीची भाजी गद 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 शिजत आलं का मग सोले टाकायचं। गड्डे होत्यात पटपट हलवावं लागते। कांद्याची पात, मेथीची भाजी जेवढं चांगलं केलं तेवढं हिरवा भाजीपाला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायला लागतं, सर्व व्यवस्थित घोटायला लागतं 1-5 सेकंदाला। जर नाही घोटलं तर ते खालच्या साईडला लागू शकते ती पातेल्याला।
ते चिटकू नये म्हणून हे अशा प्रकारे घोटायला लागतं. घरात 2-3 बार धुवा लागते. ते सोले टाकायचं मध्ये मिक्स करावं लागते. असं गदगद करावं लागते. तर मित्रांनो हे अशा प्रकारे पूर्ण शिजत आहे. गद 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 शिजलं का अब वाढवा राहावं लागतं. तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. म्हणजे रेसिपीचं नाव आहे दर्शवेळ अमावस्याला बनवली जाणारी भज्जी, जे असती बेसनची, आणि ती बनवतात एक दिवस अगोदर आणि दुसऱ्या दिवशी सर्वजण बसून शेतामध्ये जेवण करतात. ही भज्जी कशी बनवायची तर ही पूर्ण रेसिपी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवेन. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, मध्येच व्हिडिओ सोडू नका. महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये जास्त उत्सवाने साजरा केला जाणारा सण आहे. अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे आपण. हे बघा हे असं. आता आपण याला शिजायला ठेवणार आहे 2 ते 3 तास. तर चला याचा पूर्ण व्हिडिओ अजून. तर मित्रांनो हे बघा हे अशा प्रकारे भज्जी आणि रोडगा असतो. ते ही भज्जी आहे, हे बेसनचे बनवलेलं आहे. हे अशा प्रकारे एकदम छानसे शिजलेले आहे. शिजल्यानंतर हे असं होतं. तर चला मग आपण टेस्ट करू आणि टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो कशी झालेली. हे बघा हे असं. एक नंबर अशी टेस्ट झालेली आहे. लातूर, सोलापूर, कर्नाटक भागामध्ये वेळ अमावस्या जास्त प्रमाणात साजरी केली जाते. आणि पारंपरिक पद्धतीने चालणारी पद्धत आहे.